किचन मध्ये आपले स्वागत आहे। आज आपण तिखट पुऱ्या बनवणार आहे। त्यासाठी लागणारे साहित्य मी गव्हाचे पीठ घेतले आहे, थोडस मी जिरं, धनपूड, ओवा, मीठ चवीनुसार। हे सर्व आपण आता मिक्स करून घ्यायचे आहे। बेसन पीठ तुम्ही चवीनुसार जसं लागेल तसं तुम्ही टाकू शकता। मी कुरकुरीत पुऱ्या होण्यासाठी थोडं तांदळाचं पीठ टाकत आहे। आपण तिखट पुऱ्या बनवणार आहे म्हणून मी लाल तिखट थोडस 1 चमचा टाकत आहे। हळद व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे। कोथिंबीर मी टाकली आहे थोडीशी बारीक चिरून। व्यवस्थित मिक्स करून आणि मळून घ्यायचे पाणी टाकून। अशा प्रकारे आपलं तिखट पुरीचं पीठ मळून झाले आहे। आपण ते असं 5 मिनिटासाठी ठेवून द्यायचं साईडला। आपलं पीठ व्यवस्थित मुरलं आहे। आता आपण त्याच्या पुऱ्या तयार करून घेऊया। मी असं एकदम मोठा गोळा घेऊन प्लेटने त्याच्या पुऱ्या तयार करते। तुम्हाला जसं पातळ पाहिजे तसे तुम्ही बनवू शकता। आणि अशा पुऱ्या तयार करते। तुम्हाला जसं पाहिजे तसे तुम्ही करू शकता। मी तेल गरम करायला ठेवले आहे। मध्यम आचेवरच आपण या पुऱ्या तळून घ्यायच्या आहे। अशा प्रकारे आपल्या सर्व पुऱ्या आपण अशाच प्रकारे तयार करून घेऊ। अशा प्रकारे आपल्या गव्हाच्या पिठाची तिखट पुरी तयार झाली आहे। ते तुम्ही दह्यासंग किंवा टोमॅटो सॉस संगही खाऊ शकता किंवा नुसतंही खाऊ शकता।
झेंडे किचनची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईबर करा, बेल आयकॉन दाबण्यास विसरू नका. धन्यवाद.